नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय आहे. तर मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे. तर त्याबद्दलचा शासन निर्णय आहे जो आहे तर तो आलेला आहे. तर आपण हा शासन निर्णय या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तर त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आपण हा शासन निर्णय पाहू शकता. दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय आलेला आहे. तर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून हा शासन निर्णय आलेला आहे. तर सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत. तर या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी खाली आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी प्रस्तावना. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 अन्वये, तसेच या संदर्भात शासनपत्र दिनांक 20/4/2023 व दिनांक 29/5/2023 अन्वये दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल. तर आपण या ठिकाणी पाहू शकता रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादेत म्हणजेच किती 200 क्विंटलपर्यंत म्हणजे 70,000च्या मर्यादेत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 70,000 हे अनुदान कोणाला मिळणार, तर ज्यांनी 200 क्विंटल मर्यादेपर्यंत जे केलं आहे तर ते 200 क्विंटल ह्याला जर मल्टिप्लाय केलं 350 तर बरोबर 70,000च्या मर्यादेत जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण शासन निर्णय पाहूयात. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन 2023च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या रुपये 301,66,93,000 फक्त इतक्या निधीपैकी 70% मर्यादित, म्हणजेच या ठिकाणी आपण रक्कम पाहू शकता. तर इतकी जी रक्कम आहे तर ती वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे. तर या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात रुपये 10 कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रुपये 24,000 पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम, दुसरा व तृतीय हप्ता रुपये 24,000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे. अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा जो आहे तर तो खालीलप्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम ही रुपये 44,000 पेक्षा कमी आहे, तर ज्यांची अनुदानाची रक्कम 44,000 पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी अनुदानाची रक्कम प्रथम, दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रुपये 24,000 अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात येणार आहेत. तसेच त्यानंतर ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम 44,000 अथवा रुपये 44,000 पेक्षा जास्त आहे अशांसाठी पहिला, दुसरा व तिसरा टप्प्यातील अदा केलेले रुपये 24,000 अनुदान जे आहे तर ते अंतर्भूत करून त्यांचे प्रकरणी चौथ्या टप्प्यात रुपये 20,000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम जी आहे तर ती अदा करण्यात येणार आहे. तर एकाच लाभार्थ्यास दुबार अनुदान जे आहे तर ते वितरित होणार नाही, तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तर मित्रांनो, हा कांदा अनुदान
बद्दलचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता. तर आपल्यास हा शासन निर्णय संपूर्ण वाचायचा असेल तर या ठिकाणी आपण स्क्रीनवर संपूर्ण वाचू शकता किंवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून हा शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.